विश्वास देवावरचा. एक वैद्य एका जुन्या घरात राहत होता. घराच्या पुढील भागात तो आपला दवाखाना चालवत असायचा आणि पाठीमागच्या भागात तो राहत असे. त्याच्या बायकोला एक सवय होती. दवाखाना उघडायच्या आधी ती दिवसभर ज्या गोष्टींची तिला आवश्यकता असायची त्या गोष्टी कागदावरती लिहून देत असत. वैद्य खुर्चीवर बसून पहिल्यांदा देवाचं नाव घेऊन मग तो कागद उघडून पाहत असायचे. त्यांच्या पत्नीने ज्या पण वस्तूंची नावे लिहिलेली असायची त्यांचा दर वैद्य पाहत असत आणि मग त्यांचा हिशोब करत. मग परमात्म्याला प्रार्थना करत, हे देवा, मी फक्त तुझ्याच आदेशावरून तुझी भक्ती सोडून दुनियादारी करत आहे. वैद्य कधी आपल्या तोंडून कोणत्याही आजारी व्यक्तीकडे फी मागत नसे. कोणी देत असे, कोणी देत नसत. पण एक गोष्ट नक्की होती की त्या वैद्याला सामान खरेदी करण्याएवढे पैसे त्याला पूर्ण मिळत होते. त्यानंतर ते कोणाकडूनही औषधांचे पैसे घेत नव्हते, मग तो रोगी कितीही धनवान असला तरी. एके दिवशी वैद्याने आपला दवाखाना उघडला. खुर्चीवर येऊन वैद्य बसला. परमात्म्याचे स्मरण करून कागदावरती लिहिलेल्या सामानाचा हिशोब करण्यासाठी कागद उघडला. तो वैद्य कागदाकडे एकटक बघतच राहिला. एक वेळ तर त्याचं मन भटकलं. त्याच्या डोळ्याभोवती अंधार आला, पण त्याने स्वतःला सावरलं. तांदूळ, साखर, डाळ या वस्तूंनंतर त्याच्या बायकोने लिहिलं होतं, मुलीच्या लग्नाची तारीख जवळ आली आहे. लग्नासाठीचं सामान. काही वेळ विचार केला. रोजच्या लागणाऱ्या सामानाचा हिशोब केला. नंतर लग्नासाठी लागलेलं सामान दिसलं. त्यापुढे लिहिलं होतं की हे तर परमात्म्याचं काम आहे. परमात्मा त्याचं तो पाहून घेईल. दवाखान्यात 1-2 आजारी व्यक्ती आल्या होत्या. त्यांना वैद्य औषध देत होते. त्यांच्या मार्गात एक मोठी कार दवाखान्यासमोर येऊन थांबली. वैद्याने जास्त लक्ष दिलं नाही, कारण असे कितीतरी मोठे लोक त्याच्याजवळ येत होते. दोन्हीही आजारी व्यक्ती औषध घेऊन निघून गेली. त्या कारमधून एक सूटबूट घातलेला साहेब बाहेर आला आणि नमस्कार करून बेंचवर बसला. वैद्य म्हणाले, तुम्हाला तुमच्यासाठी औषध घ्यायचे असेल तर स्टूलवरती येऊन बसा, म्हणजे मी तुमची नाडी पाहू शकेल. नाहीतर कोणासाठी औषध घ्यायचं असेल तर त्यांच्या आजाराचं वर्णन करा. तो साहेब म्हणाला, वैद्य, तुम्ही मला ओळखलं नाही. माझं नाव हरिराम आहे. पण तुम्ही मला ओळखणार तरी कसं? कारण मी 16 वर्षांनंतर तुमच्या दवाखान्यात आलो आहे. तुम्हाला आपल्या पहिल्या भेटीबद्दल सांगतो, मग तुम्हाला सगळं आठवू लागेल. जेव्हा मी पहिल्यांदा इथे आलो होतो तेव्हा आम्ही स्वतः आलो नव्हतो, तर देव मला तुमच्याजवळ घेऊन आला होता. कारण देवाने माझ्यावरती कृपा केली होती आणि मला माझं घर आबाद करायचं होतं. त्यावेळी मी माझ्या गाडीने माझ्या वडिलांच्या घरी जात होतो. त्यावेळी बरोबर तुमच्या दवाखान्यासमोर आमची गाडी पंक्चर झाली. ड्रायव्हर गाडीचे चाक काढून पंक्चर काढण्यासाठी घेऊन गेला. तुम्ही पाहिलं, गरमीचे दिवस होते. मी गाडीजवळ उभा होतो. तुम्ही माझ्याजवळ आला आणि दवाखान्याच्या दिशेने इशारा केला आणि म्हणाला की येऊन खुर्चीवरती बसा. मी खुर्चीवर येऊन बसलो. ड्रायव्हरला यायला थोडा जास्तच वेळ लागला होता. एक छोटी मुलगी तुमच्या टेबलाजवळ उभी होती आणि तुम्हाला सारखी म्हणत होती, चला ना बाबा, मला भूक लागली आहे. तुम्ही तिला म्हणत होता की बेटा, थोडा धीर धर, जाऊया. मी तुमच्याजवळ बसलो होतो. मी विचार केला की माझ्यामुळे तुम्ही जेवण करण्यासाठी जाऊ शकत नव्हता. मला काहीतरी औषध खरेदी करायला हवं. मी इथे बसलो याचा तुम्हाला भार वाटू नये म्हणून मी तुम्हाला म्हणालो, वैद्यजी, मी गेल्या 5-6 वर्षापासून बाहेर परदेशी कामधंदा करतो. परदेशी जाण्या अगोदर माझं लग्न झालं होतं.
पण अजून मुलाच्या सुखापासून मी वंचित आहे. इथे पण इलाज केला आणि परदेशी पण इलाज केला, पण नशिबाने निराशाशिवाय काहीच दिलं नाही. तेव्हा तुम्ही म्हणाला, देवावरती नाराज होऊ नकोस. त्याच्या भंडारात कोणत्याही गोष्टींची कमी नाही. घर, जमीन, धनसंपत्ती, सुखदुःख सगळं त्याच्याच हातात आहे. हे कोणत्या वैद्याच्या किंवा डॉक्टराच्या हातात नाही आणि नाही कोणत्या औषधात आहे. जे काही होणार आहे ते सगळं देवाच्या आदेशावरूनच होणार होतं. संतान व्हायची असेल तर तोच देणार. मला आठवतंय तुम्ही बोलत होता आणि त्याचबरोबर पुढे देखील बांधत होतात. सगळं औषध तुम्ही 2 भागात विभाजित करून वेगवेगळ्या पुडीमध्ये टाकत होतात आणि मग मला विचारून एका पुडीवरती माझं नाव आणि दुसऱ्या पुडीवरती माझ्या पत्नीचं नाव लिहिलं आणि औषध कसं घ्यायचं तेही सांगितलं. त्यावेळी मी ते औषध घेतलं कारण मला काही पैसे तुम्हाला द्यायचे होते. पण औषध घेतल्यानंतर जेव्हा मी तुम्हाला पैसे विचारले तेव्हा तुम्ही म्हणाला, ठीक आहे. मी जोर देऊन तुम्हाला पैसे देत होतो तेव्हा तुम्ही म्हणाला, आजचं खातं बंद झालं आहे. मी म्हणालो, मला तुमचं बोलणं समजलं नाही. त्या दरम्यान तिथे एक माणूस आला. त्याने आपली चर्चा ऐकली आणि म्हणाला, खाते बंद झालं याचा अर्थ आज घरच्या खर्चासाठी जेवढी राशी वैद्यांना देवाकडे मागितली होती ती देवाने त्यांना दिली आहे. जास्त पैसे ते घेत नाही. मी हे ऐकून हैराण झालो आणि थोडा लाजलो. पण माझे विचार किती खालच्या पातळीवरचे आहेत आणि हा सरळ चित्तेचा वैद्य किती महान आहे. मी जेव्हा घरी जाऊन माझ्या बायकोला औषध दिलं आणि सगळी हकीकत सांगितली तेव्हा तिच्या तोंडून निघालं, हा एक साधारण व्यक्ती नाही, कोणीतरी देव आहे आणि त्याने दिलेलं औषध आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करतील. आज माझ्या घरी 2 मुलं आहेत. आम्ही दोघे पती पत्नी प्रत्येक वेळी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. एवढे दिवस कामधंद्यातून वेळ मिळाला नाही की स्वतः तुमच्याजवळ येऊन धन्यवाद असे 2 शब्द बोलू शकेल. एवढ्या वर्षानंतर आज परत आपल्या देशात परतलो आहे आणि तुमच्या दवाखान्यासमोरून माझी गाडी थांबली आहे. वैद्य, माझा सगळा परिवार परदेशी बसला आहे. माझी फक्त एक बहीण तिच्या मुलीबरोबर येथे राहते. माझ्या भाचीचं लग्न याच महिन्याच्या 25 तारखेला होणार आहे. मला माहीत नाही का पण मी ज्या वेळी पण माझ्या भाचीच्या लग्नासाठी कोणतेही सामान खरेदी करत होतो तर माझ्या डोळ्यासमोर तुमची तीच लहान मुलगी येत होती आणि प्रत्येक सामान मी डबल खरेदी करत होतो. मला तुमचे विचार माहिती होते. कदाचित तुम्ही ते सामान खरेदी करू शकणार नाही. मला वाटत होतं माझ्यासारख्या भाचीबरोबर जो चेहरा सारखा दिसत होता ती पण माझी भाचीच आहे. मला वाटत होतं की देवाने मला माझ्या भाचीची पण जबाबदारी दिली आहे. वैद्य आश्चर्यचकित होऊन पाहत होते आणि हळू आवाजात म्हणाले, हरिराम, मला तुम्ही जे काही म्हणत आहात ते समजले नाही की देवाची ही काय लीला आहे. तुम्ही माझ्या बायकोच्या हाताने लिहिलेला हा कागद पहा. वैद्य कागद उघडून हरिरामला देतात. तिथे उपस्थित असलेले सगळेजण हे पाहून चकित झाले होते की लग्नाच्या सामानाबरोबर लिहिलं होतं, हे काम परमात्म्याचं आहे, तोच बघून घेईल. कापत्या आवाजात वैद्य म्हणाले, हरिराम, विश्वास करा, आजपर्यंत असं कधीच झालं नाही की पत्नीने कागदावरती लिहिलेल्या गरजा देवाने त्याच दिवशी पूर्ण केल्या नाहीत. तुमचं बोलणं ऐकून वाटत आहे देवाला माहिती होतं की कोणत्या दिवशी माझी बायको काय लिहिणार आहे. नाहीतर तुम्हाला एवढे दिवस आधीपासून सामान खरेदी करण्यास सुरुवात करू दिली नसती. देवा, तू महान आहेस, तू दयावान आहेस.
मी हे पाहून आश्चर्यचकित आहे की तू कसं आपलं रूप दाखवतोस. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.